चंद्रभागा नदीच्या काठीला वसलेले पंढरपूर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र आहे. आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची इथे मांदियाळी असते. अशाच विठ्ठल भक्ताची गोष्ट पुंडलिकाची. पुंडलिक हा लहानपणापासून खूप वाण आणि आईवडिलांचा न ऐकणारा मुलगा. लहानाचा मोठा झाला तरी तो आईवडिलांचे काहीही गोष्टी ऐकत नसे. आईवडिलांना वाटले की त्याचे लग्न करून दिले तर तो सुधरेल. लग्न झाले तरी त्याच तरा तो काही ऐकत नसे. एके दिवशी त्याच्या गावी काशी यात्रेला निघालेल्या मंडळींचा एक समुदाय मुक्कामास आला. पुंडलिकाने त्यांची भेट घेतली व काशी यात्रेबद्दल माहिती घेतली. काशी यात्रेच्या माहिती जाणून घेतल्यावर त्यालाही त्या यात्रेला जाण्याची उत्सुकता झाली व त्याने ही आपली इच्छा आपल्या बायको आणि आईवडिलांना सांगितली व आपणही त्या समुदायाबरोबर त्या यात्रेस निघून गेले. समुदायावर जाताना वाटेत तो आपला रस्ता चुकला आणि चुकून तो एका ऋषीच्या आश्रमात गेला. ते आश्रम होते कुकुट ऋषींचे. त्यांनी त्याला काशीला जाण्याचा रस्ता विचारला, परंतु कुकुट ऋषी म्हणाले, मला माहीत नाही कुठे आहे काशी. काशी तर हे मोठे तीर्थक्षेत्र आणि ऋषींना माहीत नाही. त्याला थोडे आश्चर्यच वाटले. कुकुट ऋषीने सांगितले की आता आपण रात्र झाली आहे, तुम्ही इथेच वस्ती राहा आणि सकाळी गावकऱ्यांना विचारून पुढचा मार्ग धरा. रात्री तेथे वस्ती राहिल्यावर सर्व लोक झोपी गेल्यावर पुंडलिकाला कुजबुजण्याचा आवाज आला. तो झोपेतून जागा झाला व त्याने पाहिले की 3 सुंदर स्त्रिया आश्रमाची स्वच्छता करत आहेत. त्याने त्यांच्याजवळ जाऊन विचारले, तुम्ही कोण आणि इथे का? तर त्यातील एक म्हणाली, मी गंगा, ही यमुना आणि ही सरस्वती. आम्ही तिन्ही नद्या आहोत आणि आम्ही इथे कुकुट ऋषींचे क्षेत्र स्वच्छ करण्यासाठी आलो आहोत. त्याला खूप उत्सुकता झाली की असे कसे, ज्या ऋषींना काशीचा मार्ग माहीत नाही आणि त्या ऋषींचा आश्रम स्वच्छ करण्यासाठी स्वतः नद्या इथे आल्या आहेत. त्यांनी आपली शंका त्यांच्यासमोर मांडली. त्यांची शंका ऐकून तिघी एकमेकांजवळ बघू लागल्या आणि त्यांनी त्याला समजवण्याचे ठरवले. त्यांनी त्याला सांगितले, धर्मार्थ, अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट दिल्यावर मिळते अशी नाही, तर ती आपण उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते. कुकुट स्वामींनी तर मन लावून आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि आपलं आयुष्य समाजासाठी वाहिलं आहे. अशा मोक्ष मिळवण्यास त्यांनी जी सेवा केली आहे त्या सेवेला बघून आम्ही त्यांचे आश्रम स्वच्छ करण्यासाठी आलो आहोत. हे सर्व ऐकल्यावर त्या तिन्ही स्त्रिया तिथून निघून गेल्या. ते गेल्यावर पुंडलिकाच्या मनात त्याच विचारांनी घोळ घातला की मोक्ष मिळवण्यासाठी कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जाणे किंवा खर्च करणे हे नसून तर आपल्या आईवडिलांची सेवा करण्यातच मोठं पुण्य आहे. आणि त्याला आपण आपल्या आईवडिलांबरोबर केलेले अत्याचार सगळे डोळ्यासमोर येऊ लागले आणि त्यांनी शेवटी ठरवले की आपण आपल्या आईवडिलांसाठी आपलं पूर्ण आयुष्य द्यायचं. त्यांनी निश्चय केला की आपण आता आपलं पूर्ण आयुष्य आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात घालवायचं. त्यांनी खूप मन लावून आपले काम करू लागला आणि त्यांच्या त्यांना आईवडिलांचे सगळे मन लावून कामं करून त्यांना खूप त्याने सेवा केली आणि त्याची सेवा आणि तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन स्वतः विठ्ठल म्हणाले की मी ह्याला भेटीला जाईन. आणि विठ्ठल एकदा त्याच्या भेटीला आले तेव्हा तो आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता. विठ्ठल दारावर येऊन त्यांनी त्याला हाक मारली, पुंडलिका, पुंडलिका. पुंडलिकाने उत्तर दिले, कोण आहे? तर ते म्हणाले, मी तुझ्याकडे कामासाठी आलो आहो. तर पुंडलिक म्हणाले, मी जे काम करतो आहे त्याच्यापेक्षा कुठलेही श्रेष्ठ काम नाही आहे. जर तुम्हाला
थांबावं असे वाटेल तर थोडा वेळ थांबा, मी माझे काम झाल्यावर तुम्हाला भेटेन. मग विठ्ठल म्हणाले, मला बसण्यासाठी काहीतरी आसन तर दे. मग पुंडलिकाने आपल्याजवळ असलेली वीट त्यांच्याकडे दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न झाला. काही वेळाने जेव्हा त्याच्या आईवडिलांना गाढ झोप लागली तेव्हा तो त्यांना विठ्ठलाला भेटण्यासाठी बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर तो विठ्ठलाच्या चरणी राहिला आणि म्हणाला की मला माफ करा की मी माझ्या आईवडिलांना सोडून तुमच्यासाठी येऊ शकलो नाही, तर आणि तुम्हाला माझ्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. तर विठ्ठल म्हणाले, काही हरकत नाही, मला या प्रतीक्षेचा काहीही खंत नाही आहे, फक्त तुला काय हवे ते सांग. तर पुंडलिक म्हणाला, विठ्ठला मला काहीही नको, जर तुला द्यायचंच असेल तर माझ्या सर्व गावकऱ्यांना दे आणि असाच तू माझ्या गावी उभा राहा आमच्या सर्वांच्या कल्याणासाठी. तर तेव्हापासून विठ्ठल हे पंढरपुराला स्थायिक झाले. तर ही गोष्ट आहे पुंडलिक आणि त्याच्या आईवडिलांची आणि विठ्ठलाची. आवडली ना?